कुरुल जिल्हा परिषदमधून जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभे राहत आहेत. कातेवाडीमध्ये आपण आता इथं तुम्हाला काय वाटतंय, कातेवाडीमध्ये त्यांना परिस्थिती कशी राहील, कसं मतदान होईल, काय सांगता चांगलं येईल? मतदान होईल त्यांना. उद्योजक काय ते चांगले, त्यांनी कामही चांगली करायला लागली ते. चांगलं मतदान होईल का चांगलं मतदान होणार. कातेवाडीमधून? कातेवाडीमधून चांगलं मतदान होणार. कारण भाजप पक्षाकडून ते उभे राहत आहेत. भाजप पक्षाकडं आणि सचिन दादाकडे बघून सगळं मतदान चांगलं होणार आहे. हे किती टक्के मतदान होईल कातेवाडीमधून सचिन जाधव यांना? 100% मतदान होणार साहेब. कातेवाडीत चांगलं होईल का? चांगलं मतदान होणार. 100% मतदान होईल. काय कारण आहे इतकं चांगलं मतदान व्हायचं? का तर आपलं सचिन दादा चांगले उद्योजक आहेत. तसेच कारखान्या माध्यमातून बरेच त्यांनी शेतकऱ्यांची मदत केलेली आहे. त्यामुळे चांगलं मतदान. हां, काय वाटतंय मामा तुम्हाला, जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कुरुल झेडपीला उभारणार आहेत. कातेवाडीमधून त्यांना मतदान कसं होईल? 100% होणार. 100% कुठं मतदान होतं का? होणारच. कशामुळे एवढं होईल? ते कार्यकर्ता तसं आहे. काय कारण आहे इतकं त्यांना मतदान व्हायचं? ती कामं कोणची कोणची कशी कशी केली त्याच्या अवलंबनावर सगळं चालणार आहे. त्यांना मतदान कसं होईल सचिन जाधव? 100% होणार. कातेवाडी गावातून हा, कातेवाडी गावात चांगलं मतदान होईल. हा, एक नंबर. काय कारण सांगता येतील कातेवाडी गावातून एवढं मतदान व्हायचं? रोडचं कामं त्यांनी चांगली काढलीत. सगळं व्यवस्थित, सगळं शेतकऱ्यासाठी त्यांचं नियोजन चांगलं आहे. सगळं व्यवस्थित असल्यामुळे त्यांना मतदान 100% होणारच. कातेवाडी गावातून कातेवाडी गावात. कमळ चिन्हावर. हा. जकराय शुगर चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत भाजप पक्षाकडून. कातेवाडी गावात आहे आपण, तुम्ही कातेवाडीचे पोलीस पाटील आहे. पोलीस पाटलाचा भाव आहे. पोलीस पाटलाचा भाऊ आहात आपण. कसं मतदान होईल त्यांना, काय सांगता येईल तुम्हाला कातेवाडी गावात? मतदान होईल की भरपूर होणार मतदान. काय कारण आहे भरपूर मतदान व्हायचं? विकास, भाजपचा मूळ पहिला विकासच आहे. त्यामुळे होणार मतदान गावातून. हां, आणि काय कारण सांगता येतील सचिन जाधव यांना चांगलं मतदान व्हायचं? आता पुढे निवडून आल्यावर समजे त्यांना समजलं काय कारण आहे ते, काय नाही, कशामुळे आपण कामं करतील. हां, कामं करतील. पण सध्या परिस्थितीला आता उद्या निवडणुका 16 ते 21ला फॉर्म भरायचे आहेत आणि पुढे निवडणूक आहेत लगेच. बर, मग आता सध्याला कसं मतदान होईल, काय होईल सर? परिस्थिती कशी राहील कातेवाडी गावात? मतदान होणार, चांगलं होईल. चांगलं होणार. कुरुल जिल्हा परिषद गटामधून सचिन जाधव जकराय शुगरचे चेअरमन आहेत. भाजप पक्षावरती कमळ या चिन्हावरती निवडणुकीला उभं राहणार आहेत. मग तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही युवक आहे, कातेवाडी गावातून त्यांना मतदान कसं होईल, काय सांगता येईल तुम्हाला? चांगलं होईल का मतदान? होईल की किती टक्क्यापर्यंत मतदान होईल त्यांना कातेवाडी गावातून? एक 60-70% पर्यंत होईल. एवढं चांगलं मतदान होईल? काय कारण आहे? रस्त्यांचे कारण, रस्ते ते सगळे कामं सगळे ते एक नंबर चालू आहेत ना. अडचण होती शेतकऱ्यांना. म्हणजे ऊसाचे ट्रॅक्टर ते न्यायचे, परत येण्या जाण्याचा मार्ग रस्त्याने येताना ती. मग त्यांनी काय कामं केलीत का इथं? काय काय कामं सांगता येईल? कातेवाडीमध्ये काय काय कामं केलीत त्यांनी रस्त्याचे काम केले त्यांनी? आणि अजून बरेच केले. लोकांना मदत करते सारखी कातेवाडी गावामध्ये. हो. त्यामुळे चांगलं मतदान होईल. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषदमधून निवडणुकीला उभा राहणार आहेत. आपण आता कातेवाडी गावात आहे. कातेवाडी गावातले तुम्ही नागरिक आहे, मतदार आहे. कशा पद्धतीनं मतदान होईल त्यांना, तुम्हाला काय वाटतंय? एक 75% मतदान होईल चांगल्या परिस्थितीत. भाजप या चिन्हावरती ते उभे राहणार आहेत. त्यांचं कारखाने क्षेत्रातलं काम चांगलं आहे. त्यांचे व्यक्तिमत्व चांगलं असल्यामुळे चांगलं मतदान होईल. काय त्यांनी कामं केलीत का कातेवाडी गावामध्ये? कामं केली ती, काय काय सांगता येतील? रस्त्याची केली ती, ऊसाची अडचणी सगळ्याच्या घालवली त्या. त्यांच्यामुळे चांगलं कार्य आहे त्यांचं. चांगलं मतदान होईल का कातेवाडी गावातून? हो की चांगलंच होईल. किती टक्केपर्यंत जाईल? 75च्या पुढेच. कुरुल जिल्हा परिषदमधून जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहणार आहेत. आपण कातेवाडी गावात आहे, तुम्ही कातेवाडी गावातील नागरिक आहे, मतदार आहे. कसं मतदान होईल त्यांना इथं कमळ चिन्हावरती ते उभे राहणार आहेत? कातेवाडी गावातनं 80% मतदान होईल. चांगले उमेदवार निवडून येईल चांगल्या मताने. सचिन जाधवांना किती टक्के मतदान होईल? 80% होईल का कातेवाडी हो गावात? हो नक्की. नक्की. काय वाटतंय तुम्हाला, जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषदमधून कमळ या चिन्हावरती भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभं राहणार आहेत. कातेवाडी गावातून त्यांना मतदान कसं होईल, काय सांगता येईल? त्यांना मतदान तर 99% होणारच आहे.
आणि सचिन जाधव बघितलं तर हे नवीन माणूस आहे. पहिला उद्योगातला आहे आणि कारखाने शेतकरी निगडीत संबंध आहेत त्यांचे. त्यांनी काय असं कुठलं 2 नंबर हे जे धंदेवाले नाहीत. आणि त्यातल्या त्यात आमच्या गावातील रामभाऊ क्षीरसागर स्थानिक सरपंचपदी त्यांच्याकडेच आहे आणि ती समोरची पार्टी बघून कवाच काम करत नाहीत. प्रत्येकाची कामं करतात. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास जास्त असल्यामुळं पहिल्यापासूनच आमचं गाव रामभाऊच्या मागं असल्यामुळं सचिन दादाच्या मागं आपोआपच जाणार आहे. त्यामुळे किती टक्के मतदान होईल गावात? मतदान आमच्यातलं जवळपास 90% मतदान होईल कातेवाडी गावात कातेवाडी गावातून. काम चांगलं आहे सचिन जाधव. सचिन जाधव काम चांगलं आणि त्यातल्यात आमचं रामभाऊचं काम चांगलं असल्यामुळं आमचा स्थानिक गावातला नेता रामभाऊ क्षीरसागर आहे. त्याच्यामुळं आम्हाला काही एवढे विषय येत नाही आणि सचिन दादाचे संबंध चांगले आहेत शेतकऱ्याचे. ऊसाच्या अडचणी असलेल्या बाकीचं कुठलं काय असेल त्यांनी बी ध्यान द्यायला लागलेत आणि नवीन चेहरा असल्यामुळे त्यांच्याकडे आपोआप लोक आकर्षण होणारच आहे. गावात काय कामं केलीत का सचिन जाधव? हो, आता वाटाही भरून दिलेल्या आहेत. कोणाच्या अडचणी तुळे असू द्या जाणून घेतलेलं आहे त्यांनी. रस्ते वगैरे हो, रस्ते मुरमी करून केलेलं आहे त्यांनी. कातेवाडी गावातून चांगलं मतदान होईल. हो, चांगलं 100% मतदान होणार त्यांना. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव जिल्हा परिषद गटामधून कुरुलमधून उभा राहणार आहे जिल्हा परिषदेसाठी भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती. आपण कातेवाडीमध्ये, तुम्हाला काय वाटतं कातेवाडीमध्ये कमळ या चिन्हावरती म्हणजे सचिन जाधव यांना मतदान झेडपीसाठी कसं होईल? मी विकास क्षीरसागर माजी ग्रामपंचायत सदस्य आहे. आमचे नेते आदरणीय राजनजी पाटील साहेब यांनी आम्हाला एक आदेश दिलेला आहे की जो आपला कमळावर उमेदवार आहे त्यांना आपल्या गावातून आमचं लीड देण्याचं त्यांना आम्ही पहिल्या गावभेटी दौऱ्यातच त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार आमच्या गावातून जास्तीत जास्त मताचा लीड देण्याचा आम्ही त्यांना आश्वासन देणं ते पूर्ण करणार आहोत. कारण जकरायाचे सचिन जाधव हे ते साखर उद्योगात असल्यामुळे किंवा साखर कारखान्यामध्ये असल्यामुळं त्यांचे आमच्या गावाशी निगडीत सर्वांचे संबंध आहेत. चांगले संबंध असल्यामुळं त्यांना त्याचा फायदा होईल आणि समोर जो कोणी आहे त्याच्याकडं खरं तर एक या गटासाठी म्हणून कुठलंही व्हिजन नाही. फक्त आणि फक्त अनगरकरावर टीका करून त्यांना जर वाटत असेल की आम्हाला मतं मिळतील तर या कुरुल गटातून असं कधीही शक्य होणार नाही. जे आमचे नेते मालक जे म्हणतील त्यानुसार आम्ही सचिन जाधव यांना जवळजवळ 80-90% मतदान या गावातून त्यांना देण्याचं आम्ही ठरवलेलं आणि मी देणार पण आहे. कुरुल जिल्हा परिषदमधून सचिन जाधव जकराय शुगरचे जे चेअरमन आहेत ते भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती उभं राहणार आहेत. आपण आता कातेवाडी गावात आहे. काय तुम्ही कातेवाडी गावचे नागरिक आहे, कशी परिस्थिती राहील, त्यांना काय नक्की राहील, काय सांगता येईल, मतदान कसं होईल? मतदान 100% होईल. काय कारण आहे इतकं मतदान व्हायचं त्यांना? का तर पहिल्यापासून माणूस ती चांगला आहे. सगळ्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर बर, आणि कामं चांगलं करतील अशी. काय कामं केलीत का कातेवाडी गावात? त्यांचं एखादं काम सांगता येईल का तुम्हाला? कामं गावात काय गेलं का काम करते ती. हे आता कारखाना चालू आहे, उसण्या म्हणलं नेते ती. आता सडका चालू आहे त्या, रस्ते हां रस्ते भरायला चालू आहे ते खड्डं. कोण भरून द्यायला लागले? सचिन कोण? सचिन जाधव. सचिन जाधव भरून द्यायला लागले. काम चांगलं आहे एकंदरीत. काम चांगलं आहे. काय परिस्थिती राहील कुरुल झेडपीला? जकराय शुगर चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभे राहत आहेत. कातेवाडी गावात आहे आपण, कमळ या चिन्हावर भाजप पक्षाकडून उभे राहत आहेत. कशी परिस्थिती राहील? कातेवाडी गावातून त्यांना मतदान कसं होईल? एक 80-90% होईल आणि त्यांचं काम एक 10 वर्ष झालं की बाबा कारखान्याच्या ह्याच्यात संबंधित असल्यामुळं सगळे व्यवस्थित आहे. चांगलं मतदान होईल. चांगलं फुल मतदान होईल. कारखान्यावरती जे हे आहे ना सहकार्य त्यांचं भरपूर आहे आजपर्यंत. ज्यावेळेस म्हणजे कारखान्याचा व्यवहार चांगला आहे, पुन्हा काम चांगलं आहे त्यांचं, रोडचं काम चालू आहे आता, चांगलं मतदान होईल. हां. तुला काय वाटतंय? आता कातेवाडी गावात आहे आपण, तरुण आहे, युवक आहेस तू, खूप सोशल मीडिया अनेक गोष्टी तुला माहिती आहेत. कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकरायचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहत आहे झेडपीसाठी. कातेवाडी गावातून त्यांना कसं मतदान होईल? कमळ चिन्हावरती भाजप पक्षाकडून ते उभं राहणार आहेत. काय सांगता येईल? कातेवाडी गावामध्ये बऱ्यापैकी मतदान होईल बरं का, कारण त्यांचं काम पण बऱ्यापैकी चांगलं चालू झाले. परवा गाव भेट दौऱ्याला आलते त्यांनी, मग बऱ्याच शेतकऱ्यांनी मागणी केली बाबा रस्ते वगैरे भरून द्या. मग त्यांनी शब्द दिल्याप्रमाणे वरचा रोड भरून द्यायला चालू केला, मासावस्ती.
क्षीरसागर वस्ती खाडे वस्ती भरून द्यायला चालू केला आहे. आणि त्याच्या पलीकडे वर एक आहे ती पण भरून देतो म्हणजे ती टोळी वगैरे जर मागितली, कारखान्यावर गेलं, काय तक्रार दिली तर व्यवस्थित सहकार्य करते ती. बिलाचं पण व्यवस्थित आहे. प्रत्येक वर्षी ऊस वगैरे चांगला व्यवस्थित नेते ती. काय त्यांचे आत्तापर्यंत तर व्यवस्थित काम चांगलं आहे त्यांचं. त्यामुळं बऱ्यापैकी मतदान होईल असं वाटते कातेवाडीतून. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उभं राहणार आहेत. कमळ या चिन्हावरती भाजप या पक्षाकडून. आपण कातेवाडी गावामध्ये आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत कातेवाडी गावातून त्यांना कसं मतदान होईल, काय सांगता येईल तुम्हाला? सचिन जाधव यांना भरघोस मतानं कातेवाडीतनं भरपूर मतदान होणार, 90% मतदान होणार आहे. काही अडचण नाही त्यांची. बऱ्याच लोकांचं सगळं सचिन जाधव जिंदाबाद असं कातेवाडीचं नियोजन आहे. काय कारण आहे इतकं ती चांगलं कारण मतदान? म्हणजे त्यांचं इतकं चालणं कसं आहे, त्यांनी कारखाना त्यांच्याकडे आहे. एक गोष्ट शेतकऱ्याची अडचण दूर होते. अगदी त्यांनी 3,000 रुपये रेट जाहीर केला ह्या वर्षी. 3,000 म्हणजे त्यांची हे चालू आहे. आणि आमची जी गावाला जी काय अडचणी आहेत त्या ती सगळ्या आता सध्या चालू आहे. ते सगळे म्हणजे सगळ्या नियोजन जे आहे ते सगळं करतो म्हणली ती. त्यामुळे आमचं मलसिदाप्पाचं एक मंदिर आहे इकडं, तिकडे काहीतरी आमचं म्हणजे देणगी द्यायचं त्यांचं नियोजन आहे. त्यामुळे आमच्या बऱ्याच लोकांचं गावात काय काय कामं केलीत त्यांनी, काय सांगता येतील तुम्हाला? गावात रस्त्याचं कामं केली ती. आणि ऊसाचं जी हे आहे प्रश्न, ती ऊसाचा प्रश्न ही मार्गी लावला आहे त्यांनी. त्यामुळे आमचं सगळं काय त्यामुळं अडचण नाही आहे सचिन म्हणजे उमेदवाराबद्दल. चांगलं मतदान होईल. चांगलं मतदान, एकदम चांगलं मतदान होणार. तर म्हणणं आहे की म्हणजे कसं आहे, माणूस चांगला आहे ती वैयक्तिक. आणि कसं आहे, या सर्वसामान्य माणसाला मिळून नेणारा व्यक्ती आहे ती. त्यामुळं काय म्हणजे कसं आहे, ते किती टक्के मतदान होईल गावात? नाही आमच्या जवळजवळ 70 ते 75% मतदान होणार. कमळ या चिन्हाला. हा कमळ या चिन्हावर. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद झेडपीला उभा राहणार आहेत. आणि आपण आता कातेवाडी गावात आहे, ते भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती उभा राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत मतदान त्यांना कातेवाडी गावातून कसं होईल सचिन जाधव यांना? सचिन जाधव यांना भरपूर लेडनं मतदान होणार आहे. का तर ऊसाचा प्रश्न, गावातली चांगली कामं देवळाची असतील करतो म्हणली ती. आणि म्हणजे विश्वास लोकांना आहे ऊसामुळं. आणि ऊस जाणारा एक म्हणजे ह्या आणि रस्त्याची कामं केली अगोदर म्हणजे काय नसताना, म्हणजे स्वतः कुठलंही पद नसताना राजकीय त्यांनी केलं. रस्त्याची आणि कामं त्यांनी केली. म्हणजे अजून आश्वासन चांगली दिली की बाबा पुढल्या भविष्यात आम्ही काय करू शकतो चांगलं. म्हणजे मी वरचा म्हणजे भाजपमधून आहे आणि कारखान्याचा त्यांचा माप आहे. ह्या विषयातून चांगलं त्यांचं कार्य आहे. कातेवाडीतून मतदान कसं होईल, किती टक्क्यापर्यंत जाईल 75-80% मतदान होतं त्यांना? कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीला जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव उभा राहणार आहेत कमळ चिन्हावरती भाजप पक्षाकडून. तुला काय वाटतं कातेवाडीतून कसं मतदान होईल त्यांना? कातेवाडीमधून चांगलं मतदान होईल चेअरमनला. कारण त्यांचं ऊसाच्या बाबतीत हे ते चांगलं धोरण आहे कारखान्याचं. म्हणजे भाव देते ते, ऊसं नेते ते बऱ्यापैकी. आणि कुठलंही पद नसताना त्याने कामं बऱ्यापैकी चालू केली ते कातेवाडीमधली. चांगलं मतदान होईल का? चांगल्या पद्धतीने होईल. आणि माणूस विनम्र आहे, सगळ्याला नम्रतेनं बोलतंय. त्यामुळं लोकांना कुठलाही प्रश्न त्यांच्यापाशी घेऊन गेलं तर ते सोडवतील अशा अपेक्षा आहे, आशा आहे. त्यामुळे मतदान होईल. त्यामुळे मतदान 100% होईल. तुम्हाला काय वाटतं कशी परिस्थिती राहील कातेवाडीतून त्यांच्या? आता एक रस्ता चालू आहे, अजून 2 रस्त्याची मागणी केलेली आहे, ती सुद्धा करणार आहेत हे आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. चांगलं मतदान होईल का कातेवाडी? कातवाडीत 100% होणार. चांगलं मतदान. हो हो.